गेले 12 ते 15 दिवस झाले गावातील नळांना पाण्याचा थेंबही आलेला नाही। गावातील पाणी पुरवठा यंत्रणा बंद पडल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहे। ग्रामपंचायत आणि सरपंचांनी यावर कोणतीही तातडीची उपाययोजना केलेली नाही। नागरिकांना नाईलाजाने विहिरीचे खारट पाणी वापरावे लागत आहे। हे पाणी पिण्यास योग्य नाही। खारट पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाचे आरोग्य धोक्यात आले आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना वारंवार विनंती करूनही साधे पाण्याचे टँकर देखील गावात पाठवले जात नाहीत। गावाची पाण्याची मशीन बिघडली आहे, हे एकच उत्तर उपसरपंचांकडून मिळत आहे। पण दुरुस्तीसाठी किंवा पर्यायी व्यवस्थेसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत। नागरिकांमध्ये ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र संताप आहे। आज कमीत कमी 16 ते 17 दिवसापासून पिण्याची पाण्याची नळ योजना बंद केलेली आहे। लहान बाळ, बिमाऱ्या, लहान मुलांचे संगोपन कशामुळे जे मेन हे पाणी, या पाणी असल्यामुळे पाणीच बंद। खारतळेगाव वासियांनी काय करावे काय नाही, नळ बंद, विहिरी बंद, पाणी कुठून प्यायचे? आमच्या इथं 15 दिवसापासून नळ बंद आहे। नळ बंद असल्यानंतर त्याचं गावात ग्रामपंचायतच्या टँकर वगैरे काहीच नाही। काल रात्री त्यांनी चालू केले, त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की बा पाणी स्टाफ सुरक्षित चालू आहे। त्याच्यानंतर काल रात्री अजून ते सांगणारी की मोटर जळलेली आहे। मग या समस्या आम्ही कोणापाशी सांगायच्या? काय सांगितलं हां की आता जर जल एक जीवन आहे, एक दिवसाच्या नंतर तुम्ही पाणी कधी वंचित बंद करू शकत ना। जर तुम्ही पाणी बंद जरी केलं तरी ग्रामपंचायत तुम्हाला टँकर वगैरे काहीतरी एक मटका जरी पाणी तुमच्या घरी पाठवू शकते। पण 8-10 दिवसापासून आमच्या घरी काहीच एक पाण्याचा थेंब नाही, कडू पाणी आम्ही पिऊन राहिलो।